नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण उपवासासाठी एक अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे उपवासाचे वरईच्या तांदळाचे अनारसे। वरईच्या तांदळापासून हे अनारसे कसे बनवायचे, यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे, तसेच कशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत, हे या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण वरईचे तांदूळ 1 कप घेतलेले आहे। हे आपण निवडून घ्यायचे आहे। यामध्ये खडे असतात, त्यामुळे हे आपण साफ करून नंतर यामध्ये पाणी घालायचे आहे। या ठिकाणी आपण हे साफ करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण पाणी घालून घेत आहोत। 2 ते 3 पाण्याने हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। या ठिकाणी हे धुतल्यानंतर यातील पाणी काढून घेणार आहोत। हे पहा, या ठिकाणी यातील पाणी काढून घेतलेले आहे आणि दुसरे पाणी घालून हे आपण झाकण ठेवून 3 दिवसासाठी भिजत घालणार आहोत। या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपण याच्यावरती झाकण काढून हे पाणी काढून घ्यायचे आहे आणि दुसरे पाणी घालून हे अशा प्रकारे 3 दिवस आपण हे तांदूळ भिजत घातले होते। तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत। यातील आपण पाणी काढून हे आपण एका चाळणीवर घालून सुकवायला ठेवायचे आहे। या ठिकाणी मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे आपले सर्व वरई काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी वरई काढून घेताना तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी चाळणी घेतलेली आहे, म्हणजे यामधून वरई खाली पडली जात नाही, त्यासाठी बारीक चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पसरून हे वरई आपण घालून घ्यायचे आहे। सर्व पाणी खाली एका भांड्यामध्ये निथळले जाते। हे आपण दिवसभर हवेमध्ये किंवा फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहे। सकाळी आपण चाळणीमध्ये सुकाय ठेवले होते आणि दुपारी तुम्ही पाहू शकता मस्त असे हे आपले सुकून तयार झालेले आहे। त्यानंतर आपण मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण वरई घालून घ्यायचे आहे आणि चालू बंद करतच ही अशा प्रकारे एकदम पीठ होईपर्यंत बारीक करून घ्यायचे आहे। याचे पीठ तयार झालेले आहे। हे पीठ तुम्ही चाळू शकता किंवा न चाळता देखील अशाच प्रकारे वापरू शकता। हे पीठ आपले तयार झालेले आहे। यामध्ये गूळ घालताना खिसून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाच्या गाठी राहत नाहीत आणि पीठ चांगले एकसारखे भिजले जाते। त्यानंतर यामध्ये आपण 1 कप खिसून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये काहीही न घालता गूळ आणि पीठच चांगले मळून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाचे अनारसे करतो त्याचप्रमाणे हे अनारसे देखील तसेच करून घ्यायचे आहे। जसजसे आपण पीठ मळले जाऊ तसतसे हे मिश्रण चांगले ओलसर असे होत जाते, म्हणजे गुळाला पाणी सुटले जाते आणि पीठ आपले या ठिकाणी मळून तयार होते। या ठिकाणी दोन्ही हाताने अशा प्रकारे आपण चांगले चोळून घेत आहोत। मिश्रण आपले घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मिश्रणाला व्यवस्थित असे बाइंडिंग येत आहे। पीठ एकदम बारीक असल्यामुळे पटकन असे हे मिक्स होते। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले मिश्रणाचा अशा प्रकारे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत। गोडाचा पदार्थ आहे, त्यामुळे यामध्ये मीठ घालायचे आहे आणि 1 चमचा आपण वेलची पावडर घालून हे पीठ चांगले आपण पुन्हा मळून घ्यायचे आहे। या ठिकाणी पीठ तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि मऊ असे हे पीठ तयार झालेले आहे। पिठाचा 1 गोळा घेऊन पाहूया, म्हणजे आपले पीठ तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे चेक करायचे आहे। पिठाला साईडला चिरा जात नाही, म्हणजे आपले अनारशाचे पीठ मस्त असे तयार झालेले आहे। हे आपण एका भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत। अनारशाचे पीठ ठेवताना पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि हे पॅक बंद ठेवल्यामुळे खराब होत नाही। या कपाप्रमाणे आपले तयार पीठ 3 कप होते आणि त्यासाठी 1 कप आपण गूळ खिसून याच कपाप्रमाणे सर्व साहित्य घेतलेले आहे। एका कपाने प्रमाण घेतले तर परफेक्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते आणि हे झाकण ठेवून तुम्ही कधी अनारसे करायचे तेव्हा याचे अनारसे तयार करू शकता। या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी अनारसे तयार करणार आहोत। दुसऱ्या दिवशी तुम्ही पीठ पाहू शकता मस्त असे तयार झालेले आहे। पिठाचा आपण 1 गोळा घेणार आहोत। या ठिकाणी लहान आकारामध्ये पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हातावरती चोळल्यानंतर तुम्ही पीठ पाहू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट असे आपले हे पीठ तयार झालेले आहे। त्यानंतर खसखस घेतलेली आहे आणि त्या खसखसवरतीच आपण बोटाने अशा प्रकारे अनारसे आपण थापून घ्यायचे आहे। अनारसे थापताना तुम्ही पाहू शकता सरकन असे पुढे सरकले जाते, म्हणजे पीठ आपले व्यवस्थित झालेले आहे आणि आपण हे खसखसवर अशा प्रकारे तयार करून घेत आहोत, त्यामुळे हे पटकन असे तयार होते। या ठिकाणी आपले अनारसे तयार झालेले आहे। आपण तळून घेणार आहोत।
कढईमध्ये आपले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अनारसे सोडून घ्यायचे आहे। अनारसे सोडल्यानंतर त्याच्यावरती चमच्याने आपण तेल अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहे। अनारसे तळताना अशा प्रकारे चमच्याने तेल सोडायचे आहे, म्हणजे अनारसे आपले मस्त असे जाळीदार तयार होते आणि सर्व बाजूने अनारसे एकसारखे असे तळले जाते। या ठिकाणी गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरच हे अनारसे आपण तळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता अनारशाला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। मस्त असे हे अनारसे आपले तळून तयार झालेले आहे। अनारसे करायला एकदम सोपे आहे आणि मस्त अशी ही रेसिपी तयार होते। अनारसे आपले तळून तयार झालेले आहे। हे आपण पूर्ण तेल निथळून काढून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे तेल यातील निथळून काढून घ्यायचे आहे आणि हे आपले पहिले अनारसे या ठिकाणी तयार झालेले आहे। दुसरे अनारसे देखील अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण खसखसवर हे अनारसे तयार करत आहोत, त्यामुळे पटकन असे तयार होते, म्हणजे खसखसवर केल्यामुळे भांड्याला चिटकत नाही आणि मस्त अशी खसखस याला सर्व बाजूने लागली जाते। कढईत घातल्यानंतर याच्यावरती तेल सोडल्यानंतर तुम्ही अनारसे पाहू शकता मस्त असे जाळीदार तयार होते आणि मस्त असा रंगही याला आलेला आहे। हे दुसरे अनारसे देखील आपले तयार झालेले आहे। हे देखील आपण काढून घेणार आहोत। या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व अनारसे तयार करून घेतलेले आहेत। ठिकाणी उपवासाचे अनारसे आपले तयार झालेले आहे। हे अनारसे करताना यामध्ये आपण वरईचे पीठ, गूळ आणि खसखस या घटकांचा वापर करून हे अनारसे मस्त असे तयार केलेले आहे। या ठिकाणी एक अनारसे मी तुम्हाला तोडून दाखवते। अनारसे तोडल्यानंतर तुम्ही आतमध्ये पाहू शकता मस्त असे जाळीदार आणि कुरकुरीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहे। वरईच्या पिठाचे अनारसे ही रेसिपी तयार झालेली आहे। एकदम झटपट आणि चवदार अशी ही रेसिपी आज आपण तयार केलेली आहे। सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि उपवासाच्या दिवशी हे अनारसे खाण्यासाठी मस्त आहे। तुम्ही देखील बनवून पहा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनारशाची चव आणि कुरकुरीतपणा तुम्हाला देखील नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येईल। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।